नमस्कार मित्रांनो, आपले या सोशल अवेअरनेस या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज जागतिक महिला दिन आहे, त्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या महिला दिनाच्या निमित्ताने आजचा हा आपण व्हिडिओ करत आहोत। झालं असं की एक 20 ते 22 वर्षाची मुलगी असेल, तर तिचं दिसणं आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोटे छोटे व्हिडिओ बनवत होते, त्यामुळे तिला सजेस्ट केलं लोकांनी की अरे तू रील्स टाक, रील्समध्ये खूप पैसा आहे, खूप व्हिडिओ आहेत, तुझ्याकडे कंटेंट चांगले आहेत, तुझं दिसणं पण चांगलं आहे। आणि तिने ते छोटे छोटे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, रील्स टाकायला सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो रिस्पॉन्स मिळाला। दर दिवशी जिथे जिथे जात होती तिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट क्रिएट करून टाकत होते। एक बरेच सबस्क्रायबर झाले होते, 20-30 हजार सबस्क्रायबर झाले होते। आणि तो काळा दिवस उजाडला की ज्या दिवशी तिने डिस्क्लोज केलं ग्रुपमध्ये की आज बरेच व्हिडिओ करून मी आज खूप थकले आहे, तर आज मी मस्तपैकी रेस्ट करणार आहे आणि मी 2 दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस ती रेस्ट करणार होती आणि दुसऱ्या दिवशीच मित्रांनो तिला आता ह्या सोशल मीडिया म्हणजे सोशलचे जे नेटवर्क आहे, सोशलचे जे चॅनल्स आहेत, त्याच्यामुळे कोण ओळखी आणि कोण अनोळखी हा एक मोठा प्रश्नच निर्माण झालेला आहे। कारण जो कधीही भेटलेला नसतो, जो व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भेटण्याचं आभास निर्माण करतो, पण खरोखर तो मित्र असतो की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तर तशाच एका मित्राने ज्याच्याशी तो कंटिन्युअसली तिचा फॉलोअर्स होता, लाईक सबस्क्रायबर करत होता आणि नंतर व्हिडिओ कॉल पण केले होते, त्यांनी सांगितलं तिला की मी भेटायला येऊ का? तिने म्हणलं ठीक आहे ये, आणि माझी दुसरी मैत्रीण पण मला भेटायला आली आहे। सो दुसरी मैत्रीण घरामध्ये होती, त्याच्यामुळे तेवढं काय प्रश्न निर्माण झाला नाही। मात्र हा एका मित्राला घेऊन तिच्या घरी गेल्याच्या नंतर एक क्षण असा होता की त्या क्षणामध्ये तिची मैत्रीण जेव्हा बाथरूमसाठी गेली, तेव्हा दुसऱ्या एका मित्राने त्वरित जाऊन बाथरूमची कडी लावून घेतली आणि तिच्यावर अतिप्रसंग केला गेला। म्हणजे जी यूट्यूबर होती तिच्यावर अतिप्रसंग केला गेला। दुसऱ्या दिवशी तिची जेव्हा आई आली तेव्हा तिच्या मुलीची अवस्था बघून पूर्ण ती कोसळली। मित्रांनो, खूपच हॉरेबल घटना आहे, गंभीर घटना आहे की आपण ह्या सोशल मीडियाच्या नादी लागून, त्या रील्स सबस्क्रायबर लाईकच्या नादी लागून आपली प्रायव्हसी कधीच हरवून बसलो हे आपल्याला कळलंच नाही। सोशल मीडियावर जेव्हा व्हिडिओ टाकता किंवा कुठेही तुम्ही तुमची पर्सनल माहिती सर्क्युलेट करता, तेव्हा तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे। आपले मित्र कोण, आपले मैत्रिणी कोण, आपण कोणाशी भेटतो आहे याची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी काळजी घेणं आवश्यक आहे। म्हणून मित्रांनो, या जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना आवाहन करेन, आपली सुरक्षितता जपा, गोपनीयता जपा। व्हिडिओ करणं, रील्स करणं हे काही चुकीचं नाही, परंतु आपली प्रायव्हसी, आपली पर्सनल ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कितपर्यंत शेअर केल्या पाहिजेत याची कुठेतरी एक मर्यादा राखा मित्रांनो, मैत्रिणींनो। आणि ही जर मर्यादा राखली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तरच खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन साजरा केला जाईल असं मी म्हणेन। धन्यवाद, थँक्यू।